भारतात अशा अनेक महिला आहेत ज्यांनी आपले संघर्ष बाजूला ठेवून समाज कल्पनाही करू शकत नाही अशा गोष्टी साध्य केल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे मिन्नू पीएम जोशी, ज्याने कौटुंबिक जबाबदाऱ्या, नोकरी आणि वैयक्तिक दुःख असूनही UPSC सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण केली. या निमित्ताने जाणून घेऊया मिन्नू पीएम जोशीची यशोगाथा, जी तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देईल. वृत्तानुसार मिन्नू ही केरळमधील एका छोट्या गावातून येते. तिचे वडील राज्य पोलिसात अधिकारी होते, पण कर्तव्यावर असताना त्यांचे निधन झाले. तिच्या वडिलांची इच्छा होती की त्यांची मुलगी एके दिवशी सरकारी कर्मचारी व्हावी. मिन्नूने हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तिच्या खांद्यावर घेतली. वडिलांच्या निधनानंतर मिन्नू अनुकंपा तत्वावर पोलीस विभागात लिपिक झाली. दरम्यान तिने केरळ विद्यापीठातून बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली, ज्यामध्ये तिला 2रा क्रमांक मिळाला. नोकरीसोबतच UPSCची तयारी करणे सोपे नव्हते, कारण तेव्हा ती विवाहित होती आणि एका मुलाची आई देखील होती. 2015 मध्ये मिन्नूने UPSCची तयारी सुरू केली आणि अनेक वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर तिने 50व्या क्रमांकासह नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. तिने कोचिंगशिवाय स्वतःच्या कठोर परिश्रमाने प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू तिन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या. तिचे कुटुंब, विशेषतः इस्रोमध्ये अधिकारी असलेले तिचे पती, या प्रवासात तिच्या पाठीशी उभे राहिले. लग्न, मुले किंवा मर्यादित साधनांमुळे स्वप्नांशी तडजोड करणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी मिन्नू जोशीची कहाणी एक उदाहरण आहे. तिचा प्रवास दाखवतो की जर हेतू मजबूत असेल तर कोणतेही ध्येय दूर नाही.